अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे मज अस्त्र दे मज शस्त्र दे मज प्राण दे मज त्राण दे उन्मत्त ही सिंहासने चिर फाळण्या सामर्थ्य दे निर्दार माया दैत्य झुंडी अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे। शिवनेरीचा किल्ला, त्या शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई भगवतीच्या शिवाई देवीच्या मंदिरासमोर मराठ्यांची एक स्त्री स्वतःचा पदर पासून मागणं मागते। काय मागणं मागते? भगवती, आता माझ्या उदरी असा कोणीतरी जन्माला येऊ दे ज्यानं स्वराज्य निर्माण करावं, असा कोणीतरी जन्माला येऊ दे ज्यानं पिचत पडलेल्या त्रासलेल्या हिंदू समाजाला, जनसामान्याला सामर्थ्यवान करावं, स्वाभिमानवान करावं। ही भगवती कोण आहे हो? भगवंताकडे काय मागावं हे आम्हाला कळत नाही। भगवंताकडे आपण मागतो काय? स्वतःच्या अडगळीतल्या वस्तू। तिने मागितलं, माझ्या राष्ट्राचं कल्याण कर, माझ्या धर्माचं कल्याण कर, माझ्या महाराष्ट्राचं कल्याण कर। आणि तिच्या उदरी जन्म झाला। कोणाचा? श्रीराम दशरथाचा। श्रीराम दशरथाचा वसुदेवाचा कुमार गोपाळ। राजलोकांना आता वाटलं आख्यान सुरू झालं, कारण आख्यान म्हटलं की आर्या वाजवायची सवय। आर्या बसा। श्रीराम दशरथाचा वसुदेवाचा कुमार गोपाळ। तोच शहाजी उदरी, तोच शहाजी उदरी प्रगटे शिवराज शौर्य ते जाण। राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम। फाल्गुन तृतीया शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। जन्माला आल्या शिवराय नाही झाले हो, पण वार्ता गेली पूर्ण भारतभरामध्ये। काय तर आदिलशहाला गुडघ्यावर बसवणाऱ्या शहाजी राजाला पुत्र झाला। आदिलशहा आणि मुघलांनी आक्रमण केल्यावर निजामाला वाचवून शहाजहान सारख्या योद्ध्याला गुडघ्यावर बसायला लावणाऱ्या शहाजी राजांना पुत्र झाला। काय वर्णन करावं हो? आणि लहानपणापासून या आईनं म्हणजे जिजाऊ मातेनं शिवरायांच्या मनामध्ये राष्ट्रासाठी, धर्मासाठी, देशासाठी संस्कार रुजवणं सुरू केलं। महाराजांच्या हळूहळू संस्कारित व्हायला लागले महाराज। आणि जेव्हा विजापुरामध्ये गेले आणि शहाजीने म्हणावं, राजे कुर्निसात करा, विजापूरच्या दरबारामध्ये शहाजी राजांसोबत गेलेले बाळ राजे 7 वर्षाचं वय दरबारामध्ये आदिलशहा आला। राजांनी येता येता बघितलं तर आहा, काय ते अत्तराचे फवारे, काय ते झुमर, काय ते गालीचे, काय तो सुगंध, हे राजांनी बघितलं होतं। पण सोबत राजांनी बघितलं ते विजयनगरचा शेवटचा राजा मारल्यावर म्हणजे रामरावाच्या मस्तकाच्या मुखातून येणार विजापूरच्या गटारातलं पाणी। शिवाजी राजांनी त्या अत्तराच्या फवाऱ्याबरोबर बघितलं त्या आमच्या हिंदू लोकांच्या रक्ताच्या शिळकांड्या। त्या विजापूरच्या दरबारामध्ये उंची झुमर आणि गालिचांसोबत महाराजांना दिसलं ते स्वतःच्या आजोबांचं आणि स्वतःच्या मामाचं सांडलेलं रक्त। आणि सक्रोध दृष्टीने त्या बादशाहकडे बघायला सुरुवात केली। बादशाहने दरबारात यावं, सर्वांना कुर्निस करावं आणि शहाजी राजांनी खून करावी, राजे मुजरा करा।
बादशाच्या नजरेला नजर फिरवत राजे उभे आहेत, पण मान लववायला तयार नाही हो. बादशाह ने म्हणा, रहना दो शाहजी राजा, बच्चा राजधानी से दूर है इसलिए घबरा गया होगा. ऐकला मात्र आणि सिंहाचा छावा गुरकावलाच. मी कोणाला घाबरलेला नाहीये. इतक्या जोरात लहान मुलाच्या आवाजाची सवय नव्हती दरबाराला. शहाजी राजांनी म्हणावं, याला आता चला, इथं राहिलेलं मला परवडायचं नाही. रस्त्यातून निघाले. रस्त्यातून जाताना दृश्य बघितलं तर खुलेआम एक कसाई एका गायीच्या मानेवर सुरी चालवताना बघितला. मात्र राजांच्या मेळातून तलवार बाहेर पडली आणि वरच्या वरच्या कसाईचा हात करून टाकला आणि घरी परतले. शहाजी राजांनी येऊन विचारावा, कहो मी दरबारात याला म्हटलं महाराजाला मुजरा करत्या, बादशाला मुजरा करता, हा आपला छाती काढून उभा. जिजाऊने विचारावं, राजे ऐकलं नाही आबासाहेबांचं? आणि राजांनी उत्तर दिलं, हो मी म्हणता नाही दरबारी नेले आई, मी म्हणता नाही दरबारी नेले आई. जो आत शिरोनी पाही तो चढून गेली, जो आत शिरोनी पाही तो चढून गेली. मुसड्याला हात नवाही, शिरडब होऊ शकलो नाही. हे सिंहासन कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे, काहूर मनी प्रश्नाचे, अपहारीत बसते ते लववेना हे शिरवाने, अपहारीत बसते ते लववेना हे शिरवाने. आऊ साहेब, त्याला मुजरा करायचा? ज्यानं आमच्या काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं त्याला मुजरा करायचा? त्याच्या बाबांना आमच्या अयोध्येमध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर फोडलं त्याला मुजरा करायचा? होतात देवळी, होतात देवता भ्रष्ट, धेनू ब्राह्मण ओरडती, धर्मावरती संकष्ट, न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट. घोर मांडीला ज्यांनी, त्यांची या पुढे जावोनी, देशाभिमान सोडोनी, धर्माच्या मंगल माते लववेना हे शिरवाने, धर्माच्या मंगल माते लववेना हे शिरवाने. मग शिवा काय ऐकाल? तू सांग तुझ्या चरणाशी, हे तोडण ठेवील मन. 7 वर्षाचा मुलगा म्हणतो आईला, तू सांग तुझ्या चरणाशी, ही तोडून ठेवील मन. तू सांग तात चरणाशी, ती कापून ठेवील मन. तुमचा मुलगा तुमचा ऐकतो की नाही बघायचंय ना, मग आज्ञा करा, त्या आदेशाचा शिर तुमच्या पायाशी आणून ठेवतो. तू सांग तात चरणाशी, ती तोडून ठेवील मन. या परत भूमीच्या साठी खडकावर तोलीन मन, या भरत भूमीच्या साठी खडकावर तोलीन मन. परिपरके सत्ताधारी ऋषीहून झाले वैरी, भक्ताच कयांना भारी, सक्रोध वृत्ती मम होते लववेना हे शिरवाने, सक्रोध वृत्ती मम होते लववेना हे शिरवाने, लववेना हे शिरवाने, लववेना हे शिरवाने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विजापूरून परत येतात राजे. पुणे बसतं आणि महाराजांचे सवंगडी गोळा होणं सुरू होतात. हो, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, बाजी पासलकर आणि एक 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 दिवस मावळा गोळा करता करता आणि आऊसाहेब शिवरायांचे संस्कार फक्त शिवरायांना देत नाहीयेत, प्रत्येक मावळ्याला देतात. आणि 300-400 सवंगडी झाल्यावर
हातामध्ये संकल्प घेतला जातो तो स्वराज्याच्या संकल्पनेचा, स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प हातामध्ये उचलला जातो, बेलपत्र उचलला जातो. भगवंताची पूजा होते आणि अमावस्येच्या त्या रात्री रोहिड्याच्या डोंगरावर रोहिडेश्वराच्या देवळासमोर महाराज बसलेत, हातामध्ये छोटी कट्यार. 300 मावळ्यात राजे बसलेच्या शिवपिंडी समोर भगवान महादेवाला नमस्कार केला. रोहिड्याच्या डोंगरावर रोहिड्याच्या डोंगरावर करण्या निर्धार जमले रणवीर पेढी हिंदूंची दूर करण्याला. रोहिड्याच्या डोंगरावर करण्या निर्धार जमले रणवीर पेढी हिंदूंची दूर करण्याला. धन्य धन्य दिवस तो झाला, सांगतो तुम्हाला जी, सांगतो तुम्हाला जी, सांगतो तुम्हाला जी. घरदार लुटला चोरानं, हैराण झालं जुलमान. घरदार लुटला चोरानं, हैराण झालं जुलमान. हर घडी गायची मान, किती तुटती नाही त्या मान. स्वराज्याची शपथ झाली आणि एका मागे एक किल्ले घ्यायला सुरुवात झाली. तोरणा गेला, कोंढाणा गेला, पन्हाळा गेला. एक 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 किल्ले घेत 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 महाराजांचा प्रवास पुढे गेला.
आम्हाला वाटतं स्वराज्य म्हणजे काय हो, साधं सोपं काही नाही, कोणीतरी उठलं शिवाजी तो लुटेरा था असं आमच्या इतिहासानं आम्हाला सांगितलं. एका मराठी व्यक्तीनं मला विचारलं, शिवाजी काय करायचा? सरदार गडावर बसायचे आणि सैन्याला युद्धाला पाठवायचे. म्हटलं कधीतरी उघडून बघ. वाघ नखीचे शस्त्र अनोखे हाती बांधून. कोण म्हणतं शिवाजी बाकीच्यांना पाठवायचा हो? बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये का उभे राहतात? मुरारबाजी पुरंदराच्या किल्ल्याच्या पुढे का उभे राहतात? कारण अफजल खानासमोर साक्षात राजे सर्वात पहिलं उभे राहतात. वाघ नखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी. वाघ नखीचे शस्त्र अनोखे हाती बांधोनी. काय वर्णन करावं? नरसिंह पुराण वाचलं म्हणून वेळेवर वाघ नख आठवलं. हाती बांधोनी जावळीच्या रानात साधले शिकार शिरवानी. जावळीच्या रानात साधले शिकार शिरवानी. किर्र रान माजले भयंकर जावळीचे खोरे. किर्र रान माजले भयंकर जावळीचे खोरे. आणि त्या कपटाला निपटाया स्तवहासे अवतरले. अफजल खान पुढे उभा. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना आहे. राजे आओ हमारे गले लग जाओ. एक दो तीन म्हणून बगले दाबला अफजल खानाला महाराजांना. राज होणं सोपं नाही हो. क्षणोक्षणी मृत्यूशी झुंजलं. कमरेतली कटार काढली. अंगावर चिलखत होतं म्हणून वाचले. त्यांनी म्हटलंय ना, शस्त्र आणायचं नाही, आपण बेसवाल असलेलं बरं. असा मूर्खपणा राजाने कधीच केला नाही म्हणून स्वराज्य उभे राहतात. वो बुराई करे हम भलाई करे हे गाणं बंद नव्हतं म्हणून स्वराज्य उभं राहिलं. राजे शिकले होते छठे शाठ्यम समाचारे. पहिला वार खानानं केला. आता मी मोकळा. हातातले वाघ नका काढले, पाठीत खुपसले. या हातातून बिछवा काढला. टार 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 टार. या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत फाडून फाडून कोथळा बाहेर काढला अफजल खानाचा. दगा दगा दगा. सडक बाहेर निघाले. तोफेची इशारत झाली. 5 बार झाले तोफेचे आणि सगळ्या सैन्याने अफजल खानाच्या सैन्याने धुळधाण करून टाकली. आपलं वैर आपली शत्रुता अफजल खानाशी होती. त्याच्या सैन्याला जिवंत जमल्या. असं केलं नाही हो. रामाचा आदर्श होता. रावणाला मारायचंय ना, आधी लंका जाळ. लंकेच्या लोकांचा काय दोष? इतके वर्ष रावणाला पोटात घेऊन बसले, हाच सगळ्यात मोठा दोष. सोगण्याचे अधिक सांगण्याला लगे. लंकेतले महत्वाची घरं आता जळायला सुरू झालीये म्हणून लंका पडायला सुरू झाली. पेपर मध्ये रोज बातम्या येत आहेत, अज्ञात लोगों ने जहर दिया. रामाचा आदर्श आहे हो. रामाचं मंदिर निर्माण करणं, मंदिर बांधणं म्हणजे फक्त देऊळ बांधणं नव्हे. त्याचा आदर्श जगापुढे ठेवून वागणं म्हणजे राम मंदिर. आणि राम मंदिर झालं तर रामराज्य आहे. रावण म्हणावा वाटतंय ना, आधी लंका जाळ. अफजल खानाबरोबर आलेली सोन्याची पिंप घे स्वराज्यात. ते त्यांचं आहे ना, मग त्यांना धन्यवाद परत करा. आपण केली ती कामं 55 कोटी देऊन.
ह्या गादीवरून जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, पण प्रत्येकाला कळतं. आणि एखाद्या कर्त्या व्यक्तीनं केलेली चूक जशी कुटुंबाला भोगावी लागते, तसा राष्ट्रीय व्यक्तित्वानं केलेली चूक संपूर्ण देशाला भोगावी लागते. लक्षात एक 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 कार्य पूर्ण करत करत अफजल खानाचा वध झाला, पन्हाळगडावर सिद्धी जोहरचा पराभव झाला, शाहिस्ता खान लाल महालात येऊन बसला, 300 माणसं घेऊन राजे पहिल्या महालात गेले. सदा देव काजी जिजे देह. 300 लोक आहेत, 10 लोक महालात घुसणार ना, तुम्ही 9 जा, मग 10वा मी येतो, असं नाही केलं. राजे पहिल्या महालात गेले आणि मग बाकीचे 9 उतरले. पण आपल्या कार्यकर्त्यांवर काय विश्वास आहे हो, की मी एकटा महालात कुदल्यावर बाकीचे 9 पैकी एकही पळणार नाही. याला म्हणतात कार्यकर्ता निर्माण. तर तिकीट नाही मिळालं की पार्टी बदलते. आणि हे संघटन कधी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, क्षणोक्षणी शिवबा बरोबर मला फक्त मरायला जायचंय. तेव्हा हे संघटन लक्षात घ्या. आपण कीर्तनाला या म्हटलं तर येत नाही, ते मरायला गेले म्हणून स्वराज्य उभे राहिले. शाहिस्ते खानाचा पराभव, आग्र्याला गेले तर ज्या दरबारामध्ये उंच आवाजात बोलणं सुद्धा स्वीकार्य नव्हतं, वर तोंड करून बोलू शकत नव्हते, बोलताना असं बोलावं लागत होतं, त्या दरबारामध्ये घाट सिंहाची दहाड मारली. राम सिंग हमसे भी आगे कौन खड़ा है. आग्र्याचा औरंगजेबाचा महाल थरथर 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 कापू लागला. आणि ज्या औरंगजेबाच्या कैदेतून त्याचा बाप सुटू शकला नाही, त्याचा भाऊ सुटू शकला नाही, कुणीही शत्रू सुटू शकला नाही, त्या औरंगजेबाच्या तुरुंगातून पुन्हा बाहेर येतात आणि महाराष्ट्रात स्वराज्य निर्माणाचं कार्य पूर्ण करतात. आणि हे सगळं कोणाच्या मदतीने होतं हो? सह्याद्रीतील मावळचे, सह्याद्रीतील मावळचे, कडनिकडीचे झुंजार. सह्याद्रीतील मावळचे, कडनिकडीचे किती लोक शिवाजींना लपवा आणि या सैनिकाला पुढं करा असे प्रति शिवाजी होते महाराजांकडे. महाराजांचं हेर खातो, हेरत होतो, आपल्या दादा अनेक वर्ष फक्त खात होतो, आता हेरायला सुरुवात केली म्हणून अज्ञात लोक कामाला लागले. संध्यातील मावळचे, कडनिकडीचे झुंजार, एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, फाटला अशा वीरांनी शिवसर्जाचा दरबार. हे सगळं असताना एखादा जर कोणी आला, एखादा म्हणजे कोण हो? तो दंडक मंडल धारी, कफनीला शोभविणारी, प्रगटता समर्थ स्वारी, मनी उमटे तेथ पवित्र. जय जय रघुवीर समर्थ, देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, म्हणा धर्माच्या कल्याणार्थ. जय राष्ट्राच्या कल्याणार्थ, देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर. असं स्वराज्य निर्माण होतं.
जेव्हा काशीचं देवालय फोडलं तेव्हा काशीमध्ये असणारा एक ब्राह्मण त्याच्या नजरेमध्ये या गोष्टी यायला लागल्या हो. आणि त्याने विचार केला, इथलं देऊळ फोडलं पण महादेवानं महाराष्ट्रात अवतार घेतलाय, मला तिथं गेलं पाहिजे, मला तिथं गेलं पाहिजे. काशीचे विद्वत सूर्य असलेले गागा भट्ट महाराष्ट्रात आले, रायगडावर महाराजांना भेटले आणि सहज बोलता बोलता म्हणाले, राजे इतकी पराक्रम केलीत पण अजून या राज्याला सिंहासन नाही, तुम्हाला छत्रचामर नाही, हे असे कसे? महाराजांनी म्हणावं, भगवान यासाठी हा प्रपंच नाही केलेला. आणि गागा भट्टाने सांगावं, राजे हे सिंहासन तुमच्यासाठी नव्हे, हिंदूंना तारणारा अनेक शत्रूंचा पराभव करून सिंहासनावर बसू शकतो हे पुढच्या पिढींना दाखवण्यासाठी तुमचा राज्याभिषेक गरजेचा आहे. काशी पंडित बोलले गोडवाणी, काशी पंडित कीर्तनाचा पारंपरिक प्रकार दिंडी आणि ही चाल जी मी घेतोय त्याला कराडकर पटडीची दिंडी म्हणतात. आधीच मान्य करू, इथून येणार नाही, इथून ऐका. काशी पंडित बोलले गोडवाणी, श्रवणी येता गोचरी येत पाणी, श्रवणी येता गोचरी येत पाणी, स्वये येतो श्रवणास कैट भारी, स्वये येतो, स्वये येतो श्रवणास कैट भारी, रंग चढला तै कीर्तनात भारी, रंग चढला तै कीर्तनात भारी, रंग चढला तै कीर्तनात भारी. काशी पंडित बोलले गोडवाणी, राजे सिंहासनाधीश्वर व्हा, छत्र चामर अष्टप्रधान पंडित व्हा आणि एक राजा म्हणून जर तुम्ही ऐकत नसाल तर एक ब्राह्मण म्हणून माझी धर्माज्ञा समजा राजे, पण सिंहासनाधीश्वर व्हा. ऐकला मात्र जिजाऊने म्हणावा, राजे ब्रह्मवंदांची आज्ञा पाळावी राजे. राजाने सहमती दिली आणि रायगडाला उधाण आलं. अनेक वर्ष युद्धामध्ये पडलेल्या सैन्याला उधाण आलं, आमच्या राजाचा, माझ्या राजाचा राज्याभिषेक. यांना काय जमणार आहे असं कुणी म्हणता कामा नाहीये, म्हणून सगळे कामाला लागले हो. 32 मण सोन्याचं सिंहासन, काय म्हणावं हो. आणि राजानं काय करावं, आता मी राजा आहे, आता मला कोणाची गरज नाही असं न करता मला छत्रचामर मिळणार ना. सगळ्यात पहिले प्रतापगडावर गेले. प्रतापगडाच्या भवानी समोर, उठ भवानी, उठ भवानी त्रिभुवन जननी, उठ भवानी त्रिभुवन जननी, आदि नारायणी. आदि नारायणी तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्धज्ञानी, आई ग भक्त सिद्धज्ञानी. उठ भवानी
त्रिभुवन जननी आदि नारायणी उठ भवानी त्रिभुवन नारायणी भवानी आदि नारायणी तुझ्या दर्शनात झाले भक्त सिद्ध ज्ञानी आई ग भक्त सिद्ध ज्ञानी आई ग भक्त सिद्ध ज्ञानी ओ भक्तदाहक अनंत रूपे तुझीच संजीवनी शांत शारदा कला कामिनी पूर्ण विश्वमोहिनी काय काव्य बघा शुभ मुहूर्तावर राजांना बसवलं सिंहासनावर आणि सप्त नद्यांनी स्नान घालायला सुरुवात केली. पण कल्पना करा, सप्त नद्यांपैकी एकही नदी स्वराज्यात नाही. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् महाराजांच्या मस्तकावरून अभिषेकाचं पाण्याची धार वाहत असताना त्या प्रत्येक नदीच्या जलानं विचारावं, राज मला मुक्त करायला कधी येतेस रे? राजा मला मुक्त करणार ना? अनेक वर्ष माझ्या तटावर माझ्या किनाऱ्यावर वेद मंत्रांचा घोष व्हावा याची वाट पाहते. राजा मला मुक्त करायला येशील ना? प्रत्येक नदीनं विचारावं. पुढच्या काळात सगळ्या नद्या मुक्त झाल्या हो, फक्त एक राहिली आहे आणि ते प्रत्येकानं विसरू नये म्हणून राज्याभिषेक. लवकरच येईल अशी आपण कामना करूया आणि जो आणेल त्याला मत देऊया. सप्त नद्यांच्या पाण्याने राजाला स्नान घालावं, वेद मंत्रांचा घोष व्हावा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. वेद मंत्रांचा घोष व्हावा. आणि ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेला कल्पना करा हो, राज्याभिषेक का महत्वाचा? या भारताच्या इतिहासामध्ये दोन राज्याभिषेक फार महत्वाचे समजले जातात. तो पहिला म्हणजे राम राज्याभिषेक आणि दुसरा म्हणजे शिवराज्याभिषेक. काय महत्वाचं आहे हो दोघांचं? आता आपण राज्याभिषेकाच्या घटनेकडे वळतोय म्हणून हा विषय सांगून जातो. दोघांनीही रावणाचा निपात करून राज्य घेतले, लक्षात घ्या. समजा प्रभू रामचंद्र अयोध्येतून बाहेर पडले नसते तरीही राज्य त्यांचं होतं. विश्वामित्र रामाला घेऊन बाहेर पडले नसते तरीही राम राजा होते. पण रामानं काय निवडावं? पहिलं कर्तव्य पूर्ण करीन मग राज्य सिंहासनावर बसेल. छत्रपती शिवाजी राजे जन्मतः जागीरदार आहेत, जन्मतः त्यांना राजे ही अशी पदवी आहे. पण सिंहासनावर कधी बसले? रावणाचा निपात करीन मग राज्यावर बसले. रामाचं राज्य का महत्वाचं? कारण राम जेव्हा राज्यावर बसतात तेव्हा संपूर्ण भारताचं एक मत आणि एक संध समर्थन रामचंद्रांना मिळते, लक्षात घ्या. कसं? अयोध्येच्या वर जाऊया, मिथिला जनकाची नगरी, ही रामचंद्रांची नगरी. आजचा वर्तमानातला जे पूर्वेकडचा भाग आहे, असम, ओडिसा, तिथं शत्रुघ्नाचे राज्य आहे, म्हणजे ते रामाचं राज्य आहे. वरती त्रिविष्टपराज नावाचं राज्य आहे, म्हणजे स्वर्ग ज्याला म्हणायचो त्या काळात, तिथलं इंद्राचं समर्थन रामचंद्राला मिळतंय.
अयोध्येहून थोडं आपण खाली येऊया, नैमिषारण्य नव्हे, थोडं खाली येऊया, हा मध्य प्रांत, तिथं निषादाचं राज्य आहे, चित्रकूट लक्षात घ्या. त्या निषादाचं रामाला समर्थन आहे. अजून खाली जाऊया, दक्षिण भारत, किष्किंधा, तिथल्या राजा सुग्रीवाचं रामाला समर्थन आहे. अजून खाली जाऊया, श्रीलंका, तिथला राजा विभीषण, त्याचं रामचंद्राला समर्थन आहे. आणि रामचंद्राच्या राज्याभिषेकाला प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, म्हणून रामराज्याभिषेक महत्वाचा. आणि असंच शिवराज्याभिषेकामध्ये सगळे राज्य त्यांचे शत्रू आहेत, पण तरीही उपस्थित आहेत. मुघलांचे राजदूत आहेत, आदिलशाहीचे राजदूत आहेत, निजामाचे राजदूत आहेत, डच, फ्रेंच, वलंदाज, इंग्रजांचे राजदूत आहेत. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी लंडनच्या वर्तमानपत्रात जेव्हा छापली जाते, तेव्हा हे राज्याभिषेक महत्वाचा ठरतो, लक्षात घ्या. ब्रह्ममुहूर्ताच्या काळावर त्या हत्तीवर अंबारीमध्ये महाराज बसलेत. आणि इंग्रजांना विचारावं, आम्हाला पायी हा रायगड चढायला इतका त्रास झाला, हे हत्ती कसे चढवले असते? आणि राजाच्या सैनिकांनी उत्तर द्यावं, हे हत्ती लहान असताना इथं चढवले, याला आमच्या राजांची दूरदृष्टी असं म्हणतात. कशाला मॅनेजमेंट म्हणतात हो, महाराजांकडून शिकावं. आजच्या 10 वर्षानंतर माझ्या राज्याची संरचना काय असेल, त्या दृष्टीनं नियोजन आज सुरू केलं, म्हणून स्वराज्य निर्माण होतं. बापरे, आले का अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला, अरे रे काहीतरी करायला हवं. इतकं ढिसाळ राज्य व्यवस्था महाराजांची नव्हती, म्हणून आज आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत, लक्षात घ्या. आणि मिरवणूक निघाली हो, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. ब्राह्मणांचे वेदमंत्र सुरू आहेत, ढोल नगाड्यांचा गर्जन सुरू आहे, सैन्याचं शस्त्रचालन सुरू आहे, गोंधळी गोंधळ करतायत, वासुदेव काव्य म्हणतायत. रायगडावर दिमाखात राजाची मिरवणूक, माझ्या राजाची मिरवणूक निघते. शिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. आणि राजे हत्तीवर बसून काय करत असतील हो? माझं वैभव बघा. नाही नाही नाही, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, जगदंबा भगवती तुझी व्यवस्थित पूजा करता येईल असा स्वराज्य निर्माण करण्याचा प्रपंच केला. हा प्रपंच सिद्धीस जातोय. हे काशीच्या विश्वनाथा, अवंतिकेचा महाकाळ राजा, तुझी पूजा करता यावी, तुझी सेवा करता यावी, म्हणून एक राज्य तुझ्यासाठी समर्पित करतो. हे काय म्हणावं राजांचं, हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा, सदा देवकाची झिजे दे राजाचा. धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा, धर्माचा अभिमानी राजा, देशाचा संरक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा, चारित्र्याचा पालक राजा, घडवी देशोद्धार, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. विक्रमादित्याच्या सिंहासना या सेल्युकसला मारणारे चंद्रगुप्त आणि चाणक्य तुमच्या सामर्थ्यावर पुन्हा एक राज्य उभं राहत आहे. या विजयनगरच्या भग्न सिंहासनाच्या त्या खंडित शिखरांनो माझ्या राज्याभिषेकाला या. कोणाकोणाला आमंत्रण दिलं असेल हो? चित्तोड मध्ये जोहार केलेल्या मृतात्मांनो या. महाराजांच्याच वंशातले, त्यांचेच राजस्थानातले पूर्वज महाराणा प्रताप, तुमचं स्वप्न आज मी साकार करतोय. या दारावर मिरवणूक येते हो, चालू दे, राजे पाय उतार उतार.
त्या राजभवनाच्या द्वाराला नमस्कार करतात, राजांना सुवासिनी ओवाळतायत. काय म्हणतात? औक्षण. त्याला म्हणतात औक्षण, अवक्षण, औक्षवंत भाव म्हणून जे करतात त्याला औक्षण असं म्हणतात. आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो गुरुजी वाढदिवसाचं औक्षण करायचं. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. सुवासिनीने ओवाळावं आणि एक 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 पाऊल पुढे येता 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 राजाने सिंहासनाकडे प्रस्थान करावं. आणि प्रत्येक पावला गणित महाराजांना आठवतात सिंहगडाच्या युद्धामध्ये घरामध्ये पडलेले तान्हाजी. तान्हा, हे बघतोय ना रे राज्याभिषेक. माझ्या सवंगड्यांनो, मला राज्याभिषेक तुमच्या सोबत करायचा होता रे. पण मला कळतंय या सिंहासनाची एक एक पायरी म्हणजे तुमचं बलिदान आहे. तान्हा, बघतोयस ना राज्याभिषेक? बाजी प्रभू, राज्याभिषेक बघताय ना? दादोजी, लहानपणी माझ्या उदरामध्ये तुम्ही जे स्वप्न साठवलं होतं तो राज्याभिषेक पूर्ण होत आहे. दादोजी, बघताय ना? आबासाहेब, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न केलेलं स्वप्न साकार झालं नाही ते मी साकार करतोय. आबासाहेब, बघताय ना? एक 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 पावला गणित राजे सिंहासनाजवळ येत आहेत. एक 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 पायरी चढता चढता वर येतात. त्या सिंहासनाला नमस्कार करतात. त्या सिंहासनाच्या जवळ असलेल्या पाट्यावर एक आपला उजवा पाय ठेवता दक्षिणम पदम आणि त्या सिंहासनावर विराजमान होतात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस ब्राह्मण प्रतिपालक पृथ्वी वल्लभ सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. सौभाग्य हिंदुस्थानाचे, सौभाग्य हिंदुस्थानाचे, आर्यभूमीचे अतुल शौर्याचे क्रांतीचे पर्व सुरू झाले. गुलामगिरीचे काश तुटले, हिंदवी राज्य स्थापन झाले. हिंदवी राज्य स्थापन झाले. हिंदवी राज्य स्थापन झाले. जीराजेजी, जीराजेजी, जीराजेजी. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. राज्याभिषेक झाला हो. भारताचं सामर्थ्यवान सिंहासन हे या देशाला मिळालं, राष्ट्राला मिळालं. आपण राज्याभिषेकाचं वर्ष साजरा करतोय हो, पण काय आम्हाला कळायचंय? काय करायचंय तर राजांनी साकार केलेलं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय. ते स्वप्न म्हणजे आमच्या या भारत भूमीनं विश्वगुरु व्हावं. आणि महाराजांची शपथ काय होती हो? महाराजांची शपथ माझा महाराष्ट्र मुक्त करीन, माझं स्वराज्य निर्माण करीन अशी कदापि नव्हती. महाराजांची स्वप्न होती हिंदूंची त्रिस्थळी मुक्त करीन. त्यापैकी 2 होत आहेत, तिसरी व्हायची आहे. काशी भी सजा दी है, अयोध्या भी सजा दी है. भगवान कृपा कर दो, मथुरा भी सजाई. महाराजांचं स्वप्न आम्हाला साकार करायचंय. आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय का? आणि या हिंदू राष्ट्राला विश्वगुरु करायचंय का? ही आमची आवश्यकता नव्हे. मी वेळोवेळी कीर्तनातून सांगतो, आज पुन्हा सांगतो, हिंदूंनी सामर्थ्यवान व्हावं ही हिंदूंची नव्हे जगाची अपेक्षा आणि जगाची आवश्यकता आहे. लक्षात का? जगातल्या कुठल्याही देशाला, कुठल्याही धर्माला, कुठल्याही पंथाला सामर्थ्यवान होऊ द्या, तो संपूर्ण जगाला आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकमेव हिंदू आणि एकमेव हा भारत देश असं एकमेव राष्ट्र आणि एकमेव धर्म आहे.
की जो जर सामर्थ्यवान झाला तर जगामध्ये कुणीही कुणाच्या अधीन राहणार नाही याची काळजी घेईल. म्हणून हिंदूंना सामर्थ्यवान वाढणं हे जगाची आवश्यकता आहे. या सामर्थ्याने आम्हाला पुढे जायला हवंय. का? सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामी वदे नित्यवाचा. बुवा भगवंताचं देशाचं काम नाही केलं तर चालतंय ना हो. नामजप करून होतंय का? नामजप करून व्यक्तिगत होतंय. पण समर्थांना, संतांना आणि भगवंतांना काय अपेक्षित हो? सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा. सदा देव काजी